नमस्कार मित्रांनो, आपण जो आज पुढचा टॉपिक बघणार आहोत तो आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड डोपिंग. तर आपण हा टॉपिक बघूया. द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर कॅन बी इन्क्रीज बाय डोपिंग. जर आपण डोपिंग केलं तर त्याच्याने काय होतं, सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी टू सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इस कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज अ डोपिंग. बघा, डोपिंग कशाला म्हणतात, तर एक प्रकारची प्रोसेस आहे. आपण काय करतो, एक खूपच कमी क्वांटिटीमधली, त्याला आपण इम्प्युरिटी म्हणा, ती आपण सेमीकंडक्टरमध्ये ॲड करतो. त्याच्यामुळे त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, त्याला डोपिंग म्हणतात. द ॲडेड इम्प्युरिटी इज कॉल्ड डोपेंट. जी इम्प्युरिटी आपण ॲड करणार त्याला डोपेंट असं म्हटलं जातं. अ डोप सेमीकंडक्टर हॅविंग अ हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर जो डोप केलेला सेमीकंडक्टर आहे त्याची कंडक्टिव्हिटी ही जास्त आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरपेक्षा. त्याला आपण काय म्हणतो, डोप केलेल्या सेमीकंडक्टरला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. आता बघा, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप आहेत. एक आहे एन टाईप आणि दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. आता आपण पाहूया एन टाईप सेमीकंडक्टर काय. एन टाईप सेमीकंडक्टर कंटेन इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द कंडक्शन बँड. तर आपण ज्या बँड थेरीप्रमाणे जे एन टाईप सेमीकंडक्टर असतात त्याच्यामध्ये जे कंडक्शन बँड आहेत त्याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असतात. अँड एन टाईप सेमीकंडक्टर इज ऑप्टेन बाय ॲडिंग ग्रुप 15 एलिमेंट टू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच बिलॉंग टू ग्रुप 14. तर जो एन टाईप सेमीकंडक्टर असतो त्याच्यामध्ये जे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जो 15 ग्रुप आहे त्याच्यातले एलिमेंट हे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे जो 14 नंबरचा ग्रुप आहे, 14 नंबरचा जो ग्रुप आहे त्याच्यातले जे एलिमेंट आहे त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. त्याच्यामध्ये 15 ग्रुपचे जे एलिमेंट आहेत ते ॲड केले जातात, त्याच्यापासून आपल्याला एन टाईप सेमीकंडक्टर असे ऑप्टेन होतात. कन्सिडर फॉर एक्झाम्पल डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ अ फॉस्फरस. म्हणजे सिलिकॉनची डोपिंग ही कशात केली जाते, फॉस्फरसमध्ये. सिलिकॉन ॲज अ क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच इज सिलिकॉन ॲटम इज लिंक टेट्राहेड्रली टू 4 अदर सिलिकॉन ॲटम. तर सिलिकॉनचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं त्याच्यात काय असतं, प्रत्येक सिलिकॉनचा ॲटम हा लिंक आहे टेट्राहेड्रली अदर 4 सिलिकॉन ॲटमबरोबर. म्हणजे एक सिलिकॉनचा ॲटम इतर 4 सिलिकॉन ॲटमबरोबर अटॅच झालेला असतो. वेन स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फरस इज ॲडेड टू प्युअर सिलिकॉन. म्हणून बघा, प्युअर सिलिकॉनमध्ये जर आपण कमी क्वांटिटीमध्ये फॉस्फरस ॲड केला, द फॉस्फरस ॲटम ऑक्युपाय सम वॅकंट साईट इन द लॅटिस इन प्लेस ऑफ सिलिकॉन ॲटम. तर तो फॉस्फरसचा ॲटम असतो तो ॲड केल्यामुळे काय होतं, तर काही साईट ज्या असतात त्या व्हॅकंट राहतात लॅटिस इन द लॅटिस इन प्लेस ऑफ सिलिकॉन ॲटम. म्हणजे सिलिकॉन ॲटमच्या लॅटिस इन प्लेसमध्ये काही साईट्स कशा असतात, व्हॅकंट असतात. ॲज शोन इन फिगर 1.26 आपल्याला दाखवलं आहे बघा. ओव्हरऑल क्रिस्टल ऑफ सिलिकॉन रिमेन अनचेंज. म्हणजे सिलिकॉनचं स्ट्रक्चर तसंच राहील आधी जसं आहे तसं. ओके, त्याच्यात फक्त फॉस्फरस ही इम्प्युरिटी काय केलेली आहे, ॲड केली. ही डायग्राम दाखवली बघा. पी ॲटम ऑक्युपाईंग रेग्युलर साईट्स ऑफ सिलिकॉन ॲटम. बघा, ही रेग्युलर साईट त्याने ऑक्युपाय केलेली आहे. नंतर याच्यात जर बघितलं बाळांनो तुम्ही, सिलिकॉन काय आहे, टेट्राहेड्रली. ठीक आहे, तर इथे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हा बघा, हा मोबाईल इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आणि बघा सिलिकॉन टेट्राहेड्रली म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती आहेत. ठीक आहे, आणि त्याचं ऑक्टेट काय झालं आहे, कंप्लीट झालं आहे. त्याचं ऑक्टेट काय झालेलं आहे, कंप्लीट झालं आहे. ठीक आहे, पण फॉस्फरसमध्ये काय आहे, 5 इलेक्ट्रॉन आहे. फॉस्फरसमध्ये काय आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत. तर मग 5 इलेक्ट्रॉनपैकी इकडे एक शेअर केला, इकडे एक शेअर केला, इकडे एक शेअर केला. बघा, इकडे एक शेअर केलेला असेल, या सिलिकॉनबरोबर एक शेअर केला, याच्याबरोबर एक शेअर केला, याच्याबरोबर एक शेअर केला, याच्याबरोबर. मग जो एक एक्स्ट्रा आहे तो इथं आलेला आहे. जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे तो इथे आलेला आहे, मग तो मोबाईल इलेक्ट्रॉन. ओके, त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी काय होते, वाढते. Four of the 5 valence electron of phosphorus are utilized in bonding the closest 4 silicon atom. तर बघा, फॉस्फरसकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, 5 आहे. आणि 5
व्हॅलन्स इलेक्ट्रॉनपैकी 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे सिलिकॉन म्हणजे 4 सिलिकॉन ॲटमबरोबर बॉन्डिंग होताना यूज केले जातात, वापरले जातात. मग बघा 5 पैकी 4 वापरले गेले, 1 इलेक्ट्रॉन बाकी. दस फॉस्फरस इज 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दॅन निडेड फॉर द बॉन्डिंग. तर फॉस्फरसकडे एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असतो. देअरफॉर सिलिकॉन डोप विथ फॉस्फरस हॅज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन in conduction band and that's those in conduction band in a pure silicon as shown in a figure 1.27. तर मग बघा जेव्हा सिलिकॉनची डोपिंग फॉस्फरस बरोबर होते त्यावेळेस कंडक्शन बँडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात, जास्त असतात. कारण फॉस्फरसकडे काय आहे, 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन वापरले गेले, 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतोय प्रत्येक फॉस्फरस ॲटमचा जर आपण विचार केला तर. ठीक आहे. इट इज thus transparent that the conductivity of silicon doped with a phosphorus is higher than that of a pure silicon. म्हणून सिलिकॉनचं जेव्हा फॉस्फरसबरोबर डोपिंग होते त्यावेळेस कंडक्टिव्हिटी काय होते, इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे ऑटोमॅटिक वाढते. द इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड मूव द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल अँड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन असतात कंडक्शन बँडमधले ते मूव होतात अप्लाइड पोटेन्शियल म्हणजे एखादा एनर्जीचा सोर्स देणार, इलेक्ट्रिसिटीचा सोर्स देणार, त्यावेळेस काय होतं तर जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कंडक्शन करतात म्हणजे कंडक्टिव्हिटी काय करतात, इलेक्ट्रिसिटी काय करतात, कंडक्ट करतात. बघा इथं आपल्याला एन टाईप सेमीकंडक्टर दिलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. बघा इथं एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे फॉस्फरसचा. ओके. आणि पी टाईपचं पण आपल्याला दिलं आहे बघा. तर कंडक्शन बँड व्हॅकंट आहे. ओके. कंडक्शन बँड तिथं काय दाखवलं आहे, व्हॅकंट दाखवलं आहे. आणि इथं हे होल्स दाखवलेले आहेत. ठीक आहे. because the charge carrier are increased number of electron. म्हणजे जे चार्ज कॅरियर जर समजा इलेक्ट्रॉन वाढले तर चार्ज कॅरियर पण काय होतात, वाढतात. सिलिकॉन और जर्मेनियम डोप विथ अ ग्रुप 15 एलिमेंट सच फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ इज अन एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. मग सिलिकॉन किंवा जर्मेनियमचं जर डोपिंग आपण फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी आणि बिस्मथ बरोबर जर केलं तर त्यामुळे काय होतं तर एन टाईपचं त्याला एन टाईप सेमीकंडक्टर्स हे फॉर्म होतात. आता जे पुढचं पाहणार आहेत आपण पी टाईप सेमीकंडक्टर. अ पी टाईप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस बाय डोपिंग अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन और जर्मेनियम विथ अन इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13 एलिमेंट. तर बघा पी टाईप सेमीकंडक्टर जर तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, जे प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल असतात सिलिकॉन आणि जर्मेनियमचं, तर यांची डोपिंग आपल्याला ग्रुप 13 जे एलिमेंट आहे त्यांची इम्प्युरिटी याच्यामध्ये ॲड करावी लागते. These elements contain less number of valence electron than that of a pure semiconductor. आता हे जे 13 ग्रुपमधले जे एलिमेंट आहे यांच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे असतात, प्युअर सेमीकंडक्टरपेक्षा कमी असतात. यांच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲक्च्युली 3च असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात त्यांच्याकडे, 3च असतात. कन्सिडर फॉर एक्झाम्पल प्युअर सिलिकॉन डोप विथ अ बोरॉन. सिलिकॉनची डोपिंग बोरॉन बरोबर. बोरॉन हा 13 ग्रुपमध्ये. बोरॉन ॲटम ऑक्युपाय नॉर्मल पोझिशन ऑफ सम ऑफ द सिलिकॉन ॲटम इन द लॅटिस ॲज शोन इन फिगर. बोरॉन ॲटमने काय केलेलं, एक सिलिकॉनची जी नॉर्मल पोझिशन आहे तिथं तो ऑक्युपाय झालेला आहे, आकृतीत दाखवलं आहे बघा. बोरॉन ॲटम हॅज ओनली 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बोरॉनकडे किती, फक्त 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. इट डज नॉट हॅव अ इनफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म बॉन्ड विथ इट्स 4 सिलिकॉन नेबर. बोरॉन ॲटमकडे एवढे इलेक्ट्रॉन नाही की तो 4 सिलिकॉन्स बरोबर बॉन्डिंग करू शकतो. बघा इथं आपल्याला दाखवलेलं आहे. इथे बघा 1 इलेक्ट्रॉन याच्याबरोबर शेअर केला, दुसरा याच्याबरोबर केला, तिसरा याच्याबरोबर. पण चौथा हा जो इलेक्ट्रॉन आहे हा सिलिकॉनचा आहे, याच्याकडे नाही, याच्याकडे 3च इलेक्ट्रॉन आहे. तर फक्त 3 सिलिकॉन बरोबर काय केलं त्याने, शेअरिंग केली, बॉन्ड फॉर्मेशन केलं. म्हणजे इलेक्ट्रॉन नव्हता, मग तिथं काय फॉर्म झालं, होल फॉर्म झालेला आहे. बोरॉन ॲटम फॉर्म बॉन्ड विथ 3 सिलिकॉन ॲटम. बोरॉन ॲटमने काय केलं आहे, 3 इलेक्ट्रॉन असल्यामुळे 3 सिलिकॉन ॲटम बरोबर तो फक्त बॉन्ड फॉर्म करू शकतो. द मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट अन इलेक्ट्रॉन वॅकन्सी. मात्र चौथा इलेक्ट्रॉन असल्यामुळे तिथं काय तयार झाला, वॅकन्सी तयार झाला. इट इज कॉल्ड ॲज अ होल. त्या वॅकन्सीला आपण होल असं म्हणतो. फिगर 1.28 शो होल्स इन द व्हॅलन्स बँड ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर. आपण जे 1.28 डायग्राम आहे तिथं होल्स दाखवलं आहे. व्हॅलन्स बँडमध्ये पी टाईपच्या सेमीकंडक्टरमध्ये होल्स दाखवलं आहे. होल हॅज अ टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स क्लोज व्हिसिनिटी. आता हा जो होल असतो याची टेंडन्सी काय, तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, ही त्याची टेंडन्सी असते. होल बिहेव
इट पॉझिटिव्ह चार्ज. होल कसा बिहेव करतो, पॉझिटिव्ह चार्जसारखा बिहेव करतो. द इलेक्ट्रॉन इन अ पार्शियली फिल्ड व्हॅलन्स बँड मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल. जर तुम्ही पोटेन्शियल अप्लाय केला म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी अप्लाय केला तर इलेक्ट्रॉन्स काय होतात, पार्शियली फिल होतात. व्हॅलन्स बँडमध्ये काय होतात, पार्शियली फिल होतात. द होल्स मूव इन अपोजिट डायरेक्शन. आणि होल्स काय असतात, अपोजिट डायरेक्शनला हे मूव होतात. बिकॉज द चार्ज कॅरियर होल्स विच बिहेव लाईक पॉझिटिव्ह चार्ज. बघा, चार्ज कॅरियरमुळे काय होतं, होल जे असतात ते पॉझिटिव्ह चार्जसारखे बिहेव करतात. सिलिकॉन और जर्मनियम डोप विथ ग्रुप 13 एलिमेंट लाईक बोरॉन, गॅलियम, इंडियम इज पी टाईप सेमीकंडक्टर. मग बघा, जे 13 ग्रुप इलेमेंट बरोबर जर आपण सिलिकॉन जर्मनियमची डोपिंग केली तर पी टाईपचे सेमीकंडक्टर्स हे तयार होत असतात. मित्रांनो, आता जो पुढचा टॉपिक आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. आपण आता कंडक्टिव्हिटी वगैरे बघितली, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता काय बघायचं आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघायची सॉलिडची. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड कॅन बी अंडरस्टूड इझिली इन टर्म्स ऑफ क्लासिकल पिक्चर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं जर आपण डायग्राम बघितले, पिक्चर बघितलं तर त्याच्याने आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॉलिडच्या आपल्याला समजतील. द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ॲक्सिस. इलेक्ट्रॉन जे असतात ते स्वतःचा जो एक ओन ॲक्सिस आहे त्याच्या भोवती स्पिन होतात. द स्पिनिंग इलेक्ट्रॉन ॲक्ट लाईक टायनी मॅग्नेट. जो स्पिनिंग इलेक्ट्रॉन असतो तो एक प्रकारचा काय छोटासा मॅग्नेट आहे. बिकॉज दे आर स्पिनिंग ॲक्शन जनरेट इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. कारण तो स्पिन होत असल्यामुळे काय करतो तो, तर एक मॅग्नेटिक फील्ड तो इंड्यूस करतो, म्हणजे प्रोड्यूस करतो किंवा जनरेट करतो. इफ ॲन ऑर्बिटल कंटेन 1 इलेक्ट्रॉन. समजा एखाद्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, द अनबॅलन्स स्पिन एक्झिबिट मॅग्नेटिझम. तर अनबॅलन्स स्पिनमुळे काय होतं, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो अनबॅलन्स आहे, त्याच्यामुळे काय होतं, मॅग्नेटिझम हे तयार होतं किंवा शो होतं. हावेवर व्हेन इलेक्ट्रॉन आर पेअर्ड. समजा जर इलेक्ट्रॉन पेअरमध्ये असेल म्हणजे जोडीत असतील, द स्पिन इज बॅलन्स. स्पिन काय झाला, बॅलन्स होतो. अँड नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज ऑब्झर्व. तर आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑब्झर्व होते. म्हणून लक्षात घ्या, अनस्पेअर्ड असला तर मॅग्नेटिझम ऑब्झर्व होतं आणि पेअर असला तर मॅग्नेटिझम ऑब्झर्व होत नाही. ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॉलिड आर क्लासिफाय इंटू 3 मेजर क्लासेस. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीजवरनं जर आपण सॉलिडचं क्लासिफिकेशन केलं तर त्याचं 3 मेजर क्लासेस आपल्याला करता येतात. ते जे 3 मेजर क्लासेस आहेत, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक, असं 3 याच्यात आपण त्यांचं क्लासिफिकेशन हे करू शकतो. आता मित्रांनो बघा, पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यात पहिला जो क्लास आहे डायमॅग्नेटिक सॉलिड. आता बघा, डायमॅग्नेटिक सॉलिड काय असतं, द सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन पेअर. समजा एखाद्या सबस्टन्समधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते सगळे पेअर आहेत, आर विकली रिपेल बाय मॅग्नेटिक फील्ड. तर तो काय करतो, जे मॅग्नेटिक फील्ड आहे तो विकली रिपेल करतो. दिस सबस्टन्स आर सेड टू बी डायमॅग्नेटिक. त्याला डायमॅग्नेटिक असं म्हणायचं. त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, डायमॅग्नेटिक. म्हणून बघा, जर एखाद्या सबस्टन्समध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर असतील तर तो काय असतो, डायमॅग्नेटिक सॉलिड असतो. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्स द स्पिन अँड हेन्स कॅन्सल देअर मॅग्नेटिक मुवमेंट. तर बघा, इलेक्ट्रॉनच्या पेअरिंगमुळे काय असतं, पेअर असल्यामुळे त्याचा जो स्पिन असतो तो काय होतो, कॅन्सल होतो, म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट त्याचं कॅन्सल होतं. तर बघा, N2, F2, NaCl, वॉटर अँड बेन्झिन आर सम एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. हे डायमॅग्नेटिकचे सबस्टन्स आहे, कारण यांचे जे इलेक्ट्रॉन असतात ते पेअर असतात, म्हणून ते डायमॅग्नेटिझम शो करतात. मग पॅरामॅग्नेटिक सॉलिड. आता बघा, पॅरामॅग्नेटिक सॉलिड काय असतं, द सबस्टन्स विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर विकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे जे सबस्टन्स असतात तर यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि ते मॅग्नेटिक फील्डला विकली अट्रॅक्ट करतात, रिपेल करत नाही, विकली अट्रॅक्ट करतात. हे विकली अट्रॅक्ट करतात, डायमॅग्नेटिक विकली रिपेल करतात. दिस सबस्टन्स आर कॉल्ड ॲज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे ज्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्याला काय म्हणायचं, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचा. द स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गिव्ह राईज टू मॅग्नेटिक मुवमेंट. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे यांचा जो स्पिनिंग असतो तो काय करतो, आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट शो करतो. द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ अ मॅग्नेटिक मुवमेंट. यांना मॅग्नेटिक मुवमेंट असल्यामुळे असे जे सबस्टन्स असतात ते मॅग्नेटिक फील्डला काय करतात, अट्रॅक्ट करतात. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट दिस सबस्टन्स एक्झिबिट मॅग्नेटिझम इन प्रेझन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ओनली. तर महत्त्वाचं असं की समजून घ्या, हे जे सबस्टन्स आहेत हे मॅग्नेटिझम शो करतील केव्हा, जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलेली असेल तेव्हा हे मॅग्नेटिझम काय करतील, शो करतील. दे लूज मॅग्नेटिझम इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. समजा आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली तर यांचं मॅग्नेटिझम काय होतं, रिमूव्ह होतं, म्हणजे व्हॅनिश होतं.
याचे एक्झाम्पल आहे बघा, ऑक्सिजन, कॉपर +2 चार्ज, Fe+3 चार्ज, क्रोमियम +3 चार्ज, हे काही पॅरामॅग्नेटिझम सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत. पुढचा जो टॉपिक आहे फेरोमॅग्नेटिझम. द सबस्टन्स कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे जे फेरोमॅग्नेटिझम सबस्टन्स असतात याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन हे खूप जास्त प्रमाणात असतात, म्हणून ते स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्ड काय करतात, अट्रॅक्ट करतात. दिस सबस्टन्स आर सेड टू बी फेरोमॅग्नेटिक. अशा सबस्टन्सला आपण फेरोमॅग्नेटिक असं म्हटलं जातं. दिस सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज. असे जे सबस्टन्स असतात की ज्याच्यात लार्ज नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत त्यांना आपण कायमस्वरूपी मॅग्नेटाइज करू शकतो, परमनंटली मॅग्नेटाइज करू शकतो. दे रिटेन मॅग्नेटिझम इवन आफ्टर द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आपण यांचं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जरी काढून घेतलं, रिमूव्ह केलं, तरी यांचं मॅग्नेटिझम तसंच असतं, म्हणजे ते बदलत नाही किंवा कमी होत नाही किंवा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, म्हणजे हे परमनंटली मॅग्नेटाइज असतात. सम एक्झाम्पल ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे काही एक्झाम्पल आहेत बघा, आयरन आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, ओके, क्रोमियम ऑक्साईड आहे, गॅलियम आहे, असे काही एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ज्याला गरज असेल त्याला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता.